हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर हे आहे बघा गुरुवारचा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात ना देवापासून करूया. 2-3 दिवसाचे जे व्हिडिओ आहेत ते आज मी तुमच्याबरोबर सगळे व्हिडिओ एकत्र असणार आणि शेअर करणार आहे. तरी बघा माझं चाललंय आज सकाळी सकाळी मस्त बऱ्याच दिवसातून ना शेपूची भाजी बनवायचं पोरांच्या डब्यासाठी जेवणासाठी. तर सगळ्यांची म्हणलं अक्षताची माऊलीची म्हणलं ना दोघांची पण फेवरेट भाजी आहे. तर बऱ्याच दिवसातून बनवली आणि इकडं म्हणलं तर चपात्या. ते बघा असं चाललंय सकाळ. माहेरवरून येताना ना बघा कधीच रिकामा येत नाही माणूस. तर हे ना आईने मला असं कांदा दिलेले आहेत. तर प्रत्येक वेळेस मला आई सारखं कांदा देत असते ना. ते बघा असं कांदा आणि पोरांसाठी म्हणलं तर असं ना पेरू पण दिलेले आहेत. बघा असं मस्त ताजं ना पेरू आले आहेत. आणि आम्ही यायच्या वेळेसच ना तर रानातनं असं तोडून आणलेले. तर बघा की आमच्या वडिलांना वगैरे शेती नाही, पण दुसऱ्याच्या शेतातून ना असे आणलेले. आणि ही बाजरी म्हणलं तर बाजरी बघा बहिणीच्या शेतातली बाजरी आहे ना. तर आईसाठी ना बघा एक दोन तीन ठिकी बाजरी दिलेली ना बहिणीनं. तर परत ना मी थोडीशी बाजरी आणलेली बघा अक्षताला. परत तिच्या पप्पांना ना कधी कधी बाजरीची भाकरी खायला लई आवडती ना. तर थोडीशी बाजरी आणलेली आणि एवढंसं कांदा पण दिलेले आहेत. मला नेहमी आई कांदा देत असते. आणि हे बघा असे आणि पेरू म्हणलं ना तर बघा एवढं मोठं फिरत ना आणि चवीला पण खरंच छान लागते बरं का पेरू. माऊलीला अक्षताला ना भरपूर सारं पेरू आवडतात. बघा इकडं बहिणीच्या शेतातली ना बाजरी. हे बघा एक जर पेरू खायचा म्हणलं ना तर खरं सांगते बघा अख्ख्या फॅमिलीला अजिबात पेरू पुरत नाही. सरत नाही. तर एवढा पेरू आहे बघा. अजिबात सरत नाही एका फॅमिलीला. हे बघा असे मोठे पेरू आहेत. अजिबात सरत नाही. आणि येताना बघा ज्यावेळेस येतोय ना आम्ही त्यावेळेस असे ताजी पेरू ना आणलेत येताना तोडून झाडाची माझ्या बहिणीच्या मुलाने. हे बघा एक पेरू ना सरत नाही एवढे पेरू आहेत. असले मोठे पेरू आहेत ना. दुपारचे 12:30 पावणे 1 वाजलेले आहेत. तर चला कपडे भांडी अजून तसेच पडलेत ना. तर सकाळी बघा लवकरच गेलेली ना गवताला म्हणजे की 10 सव्वा 10 वाजता. बघा आता वाजले दुपारचे 12:30 पावणे 1. आणि आज बघा अक्षताला माऊलीला 10 ते 1 शाळा आहे. तर आता येतील अक्षता माऊली पण शाळेतनं. हे बघा शेळीसाठी ना गवत आणलेलं. सकाळी सगळं कामं सोडून ना गवताला जावं लागलं. कारण 2-3 दिवस गवत नव्हतं शेळीला आणि गावाला गेल्यामुळं पण ना तसंच झालेलं. आणि हे बघा असं मस्त शेळीच्या आवडीचा पाला आणलेला आहे. आणि इकडं थोडंसं गवत पण आणलेलं आहे. कालचे बघा रात्री ना दळून कंटाळा आलता ना. तर जे काय दळणं राहिले तेवढे हे 2-4 दळणं राहिलेले. तर म्हणलं चला आता कामं आवरावी दळून घ्यावी. तर पोरं पण येतील शाळेत ना आता. 2-3 दिवस पावसाने इतका कंटाळा आलता ना खरं सांगते लई नकोच वाटायचं. तर रानात म्हणलं ना भरपूर सारं पाणी साठलेलं आहे. तर हे बघा आज मस्त ऊन पडले ना एवढं बरं वाटतंय. असं वाटतंय की नक्की पावसाळा चालू आहे का हिवाळा चालू हेच काही कळना. कधी पाऊस पडते तर कधी ऊन पडते तर कधी थंडी वाजते. तर असं काम झालेलं आहे. चला आज गुरुवार आहे ना तर म्हणलं चला आज काहीतरी उपवासाला बघूया. आणि सकाळपासून इतका पसारा. तर हे बघा अभ्यास वगैरे करण्याचं स्टडी टेबल जिथल्या तिथं सगळा पसारा ठेवून ना गेलेत दोघं पण शाळेत. चकुले बनवायसाठी जे वरण बनवलं होतं बघा तेच वरण मी थोडंसं साईडला खाल्लं पोरांसाठी. आणि इकडं म्हणलं तर गोसावळ्याची भजी आणि एक छोटासा कांदा चिरून ना परत कांदा भजी पण थोडीशी बनवली. आणि इकडं म्हणलं तर चकुल्या. तर बऱ्याच दिवसातून मी आज चकुल्या बनवल्यात. अगदी 2-3 चपात्याचीच बनवलेत फक्त. तर इकडं असं मस्त गरमागरम भजी बनवायचं चाललं आहे. तर या सगळे जेवायला. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 7:45. आणि इकडं म्हणलं तर माझी दिवाबत्ती वगैरे झाली बघा. तर सकाळपासून ना जितकं काम होतं रात्रीच गावावरून आलो ना तर दिवसभर कपडे भांडी असे बरेच काम होते. गवताला वगैरे जायचं होतं ना मला आज. तर दिवसभर आज काही व्हिडिओ शूट करायला वेळ भेटलाच नाही. आणि आज म्हणलं तर 3 वाजल्यापासून गिरण चालू आहे.
आणि अजून पण गिरण चालू आहे. तर स्वयंपाक बनवायचा आहे मला. तर आज माऊलीचे पप्पा आले नाहीत. तर दळणं दळायचं चालू आहे माझं. कामं घरातले बाहेरचे दळणं दळायचे सगळं कामं माझे संगत चालू आहेत. तर चला बॅक कॅमेऱ्याने बघूया आपण. आणि मी गवताला गेलेले बघा. तिथं असं मस्त ना रानात ना असं छोटे छोटे कवळे ना गोसावळे भेटलेत. मला चला आज मस्त भजी बनवूया. तर इकडे बघा असं मुगाची डाळ टाकली मी शिजायला. आणि इकडं माझी दिवाबत्ती वगैरे झाली बघा. हे आपल्या अक्षूचं चाललंय अभ्यास करायचं. आणि माऊली बाळाचं म्हणलं तर चिवडा खायचं चालू आहे बघा. अक्षताचं चाललंय अभ्यास करायचं. अक्षता तुझ्या डोळ्याला काय झाले का काय माहिती बघू. कधीपासून झाले? दुपारी झोपले होते, झोपेत उठल्यापासून. मी बघते मला तर कामामुळे ना वेळच भेटायला पोरांकडे बघायला. हे बघा कसला डोळा झाला अक्षताचा. सर्दी झालं की असं होतंय तिला सारखं. चाललंय आता अभ्यास करायचं. आणि माऊली बाळाचं चाललंय चिवडा खायचं. या सगळे चिवडा माऊली बाळा म्हणतं या सगळे चिवडा खायला. हे बघा अजून माऊलीचे पप्पा आलेला आहे. आणि इकडं म्हणलं तर 7:45 वाजलेले. तर रात्री पण बऱ्याच उशीर झालेला दळणं दळायला. तर आता पण तेच झालेलं. आज काय वरचीवर 1-2 दळणं येतात ना तर लगेच बघा घेऊन जाते. परत अजून एवढे दळणं राहिले ज्वारी आणि गहू. गहू दळायचं चालू आहे माझं. तर बाहेर म्हणलं ना तर शेळीसाठी बघा आज मस्त ताजा पाला आणलेला आहे. आणि इकडं असा अंधार पडलेला आहे. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 5-5:15. आणि इतकंच आबाळ गच्च भरलेलं आहे. आणि बाहेर म्हणलं तर रिमझिम पाऊस चालू आहे. तर अक्षरचं चाललं आहे आपल्या मला कामात मदत करू लागायचं. तर माझं चाललं आहे ब्लाऊज शिवायचं. तर अर्धा निमा ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर बघू बॅक कॅमेराने. सकाळचे 5, 5:15, 5:30 वाजलेत बघा. तर असं पावसाने कहर केलं आहे. पाऊस सुरू झालेला आहे. आणि इकडं म्हणलं इकडं पण असं बघा सुरू झालेला आहे पाऊस. तर काय माहीत नाही नेमकं काय चालू आहे पाऊस की थंडी. तर सारखं दररोज पाऊस सुरू होतोय बघा. आणि आबाळ पण गच्च भरलेलं आहे. आणि अशा पावसाने भरपूरशी थंडी सुटते बरं का. भरपूर थंडी वाजते अशा पावसाने. त्या दिवशी बघा मी ब्लाऊज जी कट केलता तर ते माझं चाललं आहे आता अस्तर जोडायचं झालेलं आहे. तर जसं कामं असेल तसं कामं बघत ना माझं ब्लाऊज शिवायचं चाललं आहे. एक अर्ध्या पाऊण तासात माझं अस्तर जोडायचं झालं आहे. हे बघा अशा पद्धतीचा ना पानगळा काढलेला आहे मी. हे बघा तर पूर्ण झाल्यानंतर ना बघूया. तर अशा पद्धतीचा पानगळा अस्तर जोडून झालेलं आहे. 2 दिवस गावाला गेल्यामुळं बघा इतकी दळणं होती ना 2-3 दिवस. इतकी फजिता उठलेली. स्वयंपाक करायचं का दळणं दळायचं हेच काय कळत नव्हतं. आणि माझे ब्लाऊज म्हणलं तर शिवायचे ना बरेच ब्लाऊज पडलेले तसेच. आणि बाहेरचे बघा मैत्रिणींचे पण मध्ये 2-3 ब्लाऊज आले होते ते पण तसेच राहिलेले. तर मी नुसतं कट करून ठेवलेत. माहीत नाही आता कधी शिवणं होईल आणि कधी नाही. तर दररोज म्हणलं तर हेच घरची सगळी कामं असते चालू. तर आज म्हणलं चला स्वयंपाक थोडासा सकाळचा स्वयंपाक होता. आणि थोडासा आता वाजलेत बघा 8:30. आणि संध्याकाळी म्हणलं तर थोडासा स्वयंपाक बनवायचा होता. आणि माऊलीच्या पप्पांना यायला आज बराच उशीर होता. 10-10:30 वाजणार होते. ते भाडे घेऊन गेले होते ना. तर म्हणलं चला आता तोपर्यंत आज दळणं पण नव्हती. आणि म्हणलं चला आता ब्लाऊजच शिवून घेऊया. तर हे बघा अस्तरचा ब्लाऊज आहे ना थोडासा अस्तर जोडायला अगोदरच मी अस्तर जोडून घेतलं होतं. झाडून लोटून काढत जसं की एक बाहेरची पण कामं करावी लागतात ना ते सगळे कामं बघत ना म्हणलं चला आता ब्लाऊज शिवून घेऊया. आणि जे काय थोडासा स्वयंपाक राहिलेला अक्षताची पण मदत होती. आणि म्हणलं चला माऊलीच्या पप्पा आल्यानंतर थोडासा स्वयंपाक बनवावं. तर हे बघा असं माझं ब्लाऊज शिवायचं चालू आहे. तर आता दररोज एक करून मला ब्लाऊज शिवून घ्यायच्यात सगळे 5 ते 7 झाला एकदाचं ब्लाऊज शिवून पूर्ण. तर हे बघा अशा पद्धतीचा ना मी पानगळा काढलेला आहे. जास्तीत जास्त म्हणलं पानगळा गोलगळा असे 2-3 प्रकारचे मला गळे आवडतात. आणि शिवायला म्हणलं तर बरेच प्रकारचे गळे येतात. तर असं काही नाही येत असेल म्हणून काही असं
शिवायचंच लगेच असं काही नाही. जसं की आपल्याला जे आवडत असेल ते शिवायचं. तरी बघा मला म्हटलं तर असं पानगळा गोलगळा आवडतो जास्तीत जास्त. तर झालं एकदाच आपला ब्लाऊज शिवून. तर बघू वेळ भेटला तर नोट्स लावल. आणि मला अजून इकडं म्हटलं तर मी कपडा ठेवलेला आहे शिल्लक. तर हे बघा ह्याचे छोटे छोटे नोट्स बनवायचे मला. आणि लेस म्हणलं तर लेस पण लावायची. बघू लावलं तर लावलं. तर ब्लाऊज पण एकदाचा झाला पूर्ण. तर चला अजून बरेच ब्लाऊज शिवायचे आहेत आणि ते पण तुमच्याबरोबर पण शेअर करायचे.